बरंच मोठं लाईन आहे. इथून एंट्री आहे आणि इथे चप्पलचं स्टँड पण आहे. वाटते परत यायला लागेल इथे. ऑलमोस्ट झालंय दर्शन. ऑलमोस्ट 4.5 तास लागलं. 1:30 वाजता गेलेलं आणि आता वाजले 4:20. म्हणजे मोस्टली 4.5 तास तर आरामात लागलं. VIP दर्शनला पण 4.5 तास लागतं आणि जे फ्रीवाले आहे ते लोक पण 5 तासच्या वरती लागतं. मे बी आज सॅटर्डे आहे म्हणून नाहीतर मग आहे. आता इथे कुंड आहे, त्या कुंडाकडे जाऊन हातपाय धुवून मग पटकन रेडी होऊन निघून जाऊया. अजून 200 किलोमीटर जायचं आहे. पायाची वाट लागली आहे. बापरे, देवाला भेटायचं म्हणजे कष्ट करावंच लागतात. तर कष्ट करून 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 आलोय मी. बापरे, कंबर दुखा लागली एकदम. कंबर आणि तळवे दोन्ही गेलेत. आता नेक्स्ट डेस्टिनेशन आहे श्री गिरणेश्वर, जे अजंता वरुड त्या एरियामध्ये येतं. आणि ते घेतं 4 तास, लिटरली 4 तास विदाउट ब्रेक. राईट नाव माझ्याकडे आता पेट्रोल कमी आहे, सो ऑब्वियसली ते एक पेट्रोल ब्रेक घ्यावं लागेलच. आणि मध्ये एक चहा ब्रेक तरी लागेल. असं भूक नाही लागले मला जर बघायला गेलं तर, म्हणून काय खाल्लो नाही मी. सकाळचं जे मिसळ पाव आहे ते अजून आहे पोटात. आणि ॲक्च्युली कसं आहे ते माझं बॉडी ते मोडमध्ये आलं आहे, म्हणजे अंडर टुरिंगच्या मोडमध्ये आलं आहे. म्हणजे कसं नाश्ता सकाळचं, दुपारी नुसतं चहावरती, मग रात्रीचं कुठे हॉल्ट घेऊन जेवणाचं. तसं म्हणजे म्हणजे ती रुटीन आहे ना, बॉडी ॲडॅप्ट करते. तर विच इज मीन्स ते सवय झालेच आहे मला. आता मला वाटलं की आता ते सवय तुटलं असेल, 6 महिन्यानंतर करतोय ऑलमोस्ट राईटचं. पण नाही, तसं फील तर नाही होत आहे बाबा. ओके, सो आता नेक्स्ट स्टॉप असणार. आता ॲक्च्युली माझं 21 किलोमीटर झालेत. तर आय गेस पहिल्या कुठल्या तरी HP पेट्रोल पंपवर थांबून जाऊया. बाईकचं लावलं आहे चार्जिंगला आणि इवन गोप्रो पण लावले चार्जिंगला. येस, गोप्रो पण लावले चार्जिंगला. हा, थंड थंड थंड. एक चहा तरी पिऊ शकतो मी. तर आता म्हणजे कसं आहे की HP पेट्रोल पंप भेटलं आणि याच्या बाजूलाच कुठलं छोटंसं असं हॉटेल भेटलं किंवा असं ठेला जरी भेटला ना चहाचा, तो आय एम गुड फॉर दॅट. शर्त है वो HP का पेट्रोल पंप ही चाहिए. ॲक्च्युली म्हणजे VIP दर्शन घेतलं ते आणि VVIP पण होता. तर VVIPचं काय प्रोसेस होता ते मला नाही माहीत. बट VIP म्हणजे 200 रुपये भरून पण 4.5 तास आम्ही ऑलमोस्ट 4.5 तास लागलं लाईनीवरती. आणि पार्शली बसायला पण भेटत होतं, पण ते खूप काही सेकंदासाठी, म्हणजे ऑलमोस्ट 10 ते 15 सेकंडसाठी 200 रुपये भरण्याचे. म्हणजे ते तिकीट घेण्यासाठी 2 तास लाईन, त्याच्यानंतर मग दर्शनाचे 2-2.5 तास लाईन.
आणि एंडमध्ये कसं होतं की जे फ्रीवाले होते त्यांचं आणि हे दोघांचं सेम झालेलं. त्यासाठी कसं आहे की इट वॉज नॉट दॅट वॉज एक्सक्लुसिव्ह. नशिबातच नव्हतं. जाऊ तर एक ते एक झालं. ठीक आहे बाबा, झालं. आता एवढं लांब आलोय, करूया. मॅनेजमेंट नव्हता एवढा चांगला त्यांचा, आय गेस. मे बी आता सुट्ट्या पडलेत आणि मेन सॅटर्डे आहे म्हणून एवढी गर्दी हो असेल, हू नोज. आणि मला असं वाटतं की मी चुकीचा टाईम निवडला. म्हणजे कुठल्या वीकडेजमध्ये आलो असतो तर मे बी आय थिंक एवढं गर्दी भेटलं नसतं. पण म्हणतात सॅटर्डे, संडे, मंडे हे 3 दिवस असणारच गर्दी. पण हे तर एकदम अनलिमिटेड होती. हा इथे कुठलं तरी कुंड आहे वाटते. आणि अशी डोंगर पण खूप 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 डिफरन्स आहे. खूप डिफरन्स आहे. म्हणजे जे आलेलो त्यापासून आणि आतापासून खूप डिफरन्स आलेत तिथे. किती छान डोंगर आहेत, एकदम मोठे मोठे. कुठले रेंजेस आहे माहीत नाही, सर्च करून तुम्हाला नंतर सांगेन. खाली इथे क्रॉसिंग एरिया खूप आहे. आता वुल्फचं दिसलं मागे, 2-4 हे दिसले. वाटत तर नाही इथे कुठे वाईल्ड लाईफ दिसेल मला, म्हणजे एवढी वस्ती आहे तर. तो वेलकम टू द नाशिक आहे. गंगापूर पुढे, पुणे, शिर्डी पण तिथे, मुंबई पण याच रूटला येते. पण सध्या आपण तिथे नाही चाललोय. आपण चाललोय थोडंसं अजून आतल्या महाराष्ट्राच्या साईडला. आणि टू बी व्हेरी फ्रँक, या एरियामध्ये मी पहिल्यांदा एंटर करतोय. काय माहिती, कधी गरज पडली नाही इथे येण्याची. आज मनात आलंय चला जाऊया म्हणून चाललोय. कारण अष्टविनायक करताना पण, म्हणजे अष्टविनायक या साईडला पण नाही आहे. अष्टविनायकचे पण म्हणजे थोडं गणपती या साईडला नाही आहेत. ते सगळे थोडंसं लोअर आणि मिड पार्ट ऑफ द महाराष्ट्रामध्ये आहे, जे की चांगलं हे आहे. इथे कांदे आहेत, नाशिकचे कांदे आहेत, असं बोरीवाले कांदे आहेत. आणि द्राक्ष, कांदे, मनुके. द्राक्षाचं आय गेस नाही, सीझन तर नाही आहे. ठीक आहे ना, काय करणार. डुकाटी स्कॅम्बलर गेली मस्तपैकी. कुठली वाली होती व्हर्जन लक्षात नाही मला, पण त्याने मस्त की वेव्ह केलं. आता एक राऊंड अबाउट आहे, मला जायचं आहे राईट साईडला. ॲक्च्युली अजून नाशिकमध्येच फिरतोय, पण हे नाशिक थोडंसं आत गेलं तर अजून नाशिकच्या कोरमध्ये जातोय. आता मी नाशिकच्या जर असा बाहेर निघलोय, म्हणजे जाणार आहे सिन्नरच्या रूटने. आता इथून सरळ गेलं तर सिन्नर, आणि इथून सरळ गेलं सिन्नर येणार. आणि थोडंसं पुढे जाऊन मग जर राईड घेतलं तर मग पुणे येतं. आणि तेच रूट मला उद्या पकडायचं आहे भीमाशंकरसाठी. तो त्यासाठी आज ज्या रूटला मी जाणार आहे ना, ते मे बी सेमच असणार. बट नाशिकमध्ये एंट्री होणार नाही माझी. मी तिथूनच, म्हणजे या तर सिन्नरच्या आधी ना तर सिन्नरच्या नंतर पुण्याच्या दिशेने मी आत जाणार करून. पण नाशिक आहे ना, म्हणजे थोडीशी म्हणजे कसं पुण्यासारखी वाईब देते मला, विच इज नॉट दॅट बॅड. मीन्स आय ॲडमायर पुणे व्हेरी मच. नाशिक पण तशीच थोडीशी वाईब देते, विच इज नाईस रे, रिअली रिअली नाईस. आणि एवढी ट्रॅफिक नाही आहे, अशी तुफान ट्रॅफिक नाही आहे जशी वाटत होती. तुफान ट्रॅफिक म्हणजे एकदम, पुण्यामध्ये तर विचारूच नका. कारण इथे मे बी IT सेक्टर जास्त नाही आहे म्हणून मे बी इथे ट्रॅफिक खूप कमी आहे. बट काय करणार. लिटरली यार, नाईस एकदम. आय लाईक इट. म्हणजे आता हे म्हणजे एक माझं फर्स्ट इम्प्रेशन आहे. आता इथे कधी राहिलो
मग इकडचं वातावरण, खाणं पिणं हे सगळं बघून मग थोडंसं अजून समजू शकतं या नाशिकबद्दल. अरे यार, मी तुकून आलो यार इकडे. फुलपाखरू छान किती दिसते, फुलपाखरू जर्दावरती जर्दाळीचा मोर नाच राहावा, संसारातून वेळ काढूनी खेळ खेळूया नवा, फुलपाखरू छान किती दिसते, फुलपाखरू. ॲक्च्युली मी कंटाळलोय आणि असेच गाणे गाऊन मी माझ्या मुलाचं एंटरटेनमेंट करतो. आता स्वतःचं एंटरटेनमेंट करायची इच्छा, म्हणजे प्रयत्न करतोय टू चीअर अप मायसेल्फ. सिन्नर दाखवत आहे, नगर दाखवत आहे, पण चालू हो रे लवकर, चांगला हायवे चालू हो रे. आणि आय गेस इथे हेल्मेट मॅन्डेटरी नाही आहे, पण कोणाकडे हेल्मेट नाही, हार्डली हेल्मेट आहे थोड्या लोकांकडे. एम आय गोईंग इन अ राईट डायरेक्शन? आता सिन्नर क्रॉस करतोय मी, म्हणजे सिन्नर या साईडला आहे आणि मी असं राऊंड अबाउट होऊन जाणार आहे. मोस्टली हे रूट जात आहे पुण्याला. होयो, थकलो. ॲक्च्युली राईड करून नाही थकलो, ते दर्शनाला एवढं वेळ गेले ना त्याच्याने जरा थकलोय. आणि इथे वारा खूप सुटलाय, म्हणजे विंड ब्लास्ट आहे ना, खूप वाटतंय, म्हणजे खूप फील होत आहे मला. कन्या साईडला प्लेन आणि याच्यात तिथे थोडेसे डोंगर आहेत. माझा आवाज येत आहे की नाही येते काय माहीत नाही, पण खूप विंड ब्लास्ट आहे. पण एक आहे की हायवे आहे, रोड जास्त असे भरलेले नाही आहे, आणि किती ऑलमोस्ट अजून 7-8 किलोमीटर वाटते असंच एक हे असणार. अरे बापरे यार, जबरदस्त आहे यार. विंड म्हणजे फील होत आहे यार, इकडून असं वारा येतोय, प्रेशर फील होतोय त्याच्याने. आणि सूर्य मस्तपैकी मावळला. हे बघा, इथून आत गेलं तर सिन्नर येतोय आणि सरळ जात बसलं तर आपण पुण्यापर्यंत जाऊ शकतो. 188 किलोमीटर गुण आहे, पण मे बी आपण पुण्याला नाही जाणार. पुण्यावरनं म्हणजे पुण्याच्या दिशेने आपण वाटते लेफ्ट घेणार आहे. तो 7:30 वाजले आहे. सो इट्स टाइम फॉर मी टू टेक अ हॉल्ट, अ क्विक रिफ्रेशमेंट. आता सिन्नरच्या पुढे थोडं थांबलेलो ॲक्च्युली. एक चहाचं टपरी दिसलं आणि मग आलो चहा प्यायला. पुढे कुठलं तरी मंदिर आहे वाटतं, काहीतरी आहे. मस्तपैकी एकदम गोड चहा भेटलेलं. आय गेस त्या ताईने तिचा हातचा गोडवा पण चहामध्ये टाकलेला. खूप गोड होतं चहा. एवढी गोड चहा पिण्याची सवय नाही मला. आणि खूप वारा चाललंय इकडे, खूप वारा. आता सनसेट झालेलं आहे, थोडंसं हे दिसतंय. आणि अजूनही किती किलोमीटर आहे, समथिंग 130 किलोमीटर स्टील बाकी आहे. आता ऑलमोस्ट 19 किलोमीटर राहिले आहे, 27 मिनिट्स. आणि हायवे तर नाही आहे, पण असंच रोड भेटतंय आणि असे हायबीम्सवाले भेटतात. आणि ऐकत पण नाही बघा, किती पण हे केलं तर. हायबीमशी जवाब देना पडता है, मतलब उत्तर द्यायला लागतं. आता लिटरली थोडा म्हणजे 50 किलोमीटर अगोदर असं वाटत होतं की गिवअप करतो यार, आय एम एक्स्ट्रीमली टायर्ड. म्हणजे मुंबई टू बँगलोर करताना लास्टला कसं हे आलेलं, पण तसं थोडं तसं म्हणजे थकवा जाणवतोय मला. बट पण नंतर आता मारे नुसतं 50 किलोमीटर आहे, काय एवढं याच्यामध्ये. आणि कुठे वस्ती करू, म्हणजे कुठे थांबू. दोन्ही साईडला शेती आहे, छोटे छोटे गाव आहेत, लॉजिंगचं काय हे नाही आहे, व्यवस्था नाही आहे. कसं होणार.
कसं कसं होणार. आम्ही 100% नाही, पण हे समृद्धी महामार्ग आहे, जबरदस्त मार्ग, म्हणजे कसला कॉरिडॉर बनवून ठेवला आहे. आपल्या ह्याला अलाउड नाही आहे. ॲक्च्युली 2-4 वेळा मी पास झालो या समृद्धी महामार्गामध्ये. प्लॅन माहितीच आहे. आता 5 किलोमीटर नंतर परत मी दुसरं एक NH752H ला मी लागेन. पॅचेस काही याच्यामध्ये ना 10-12 किलोमीटरचे पॅचेस खराब होते, पण बाकीचे रोड चांगले होते. आता उद्या यायला हेच रोड भेटणार आहे मला. आता जरा काळोख दिसतंय, थोडंसं स्केरी दिसतंय, पण उद्या सकाळी म्हणजे जरा प्लेझंट दिसेल, छान दिसेल. वारा, भरपूर वारा चाललाय, पण असं हे नाही आहे, म्हणजे असं एक म्हणजे काय ना का प्लेझंट असा वारा नाही आहे. थंड, त्याच्यात थंडावा नाही त्याच्या ह्याच्यामध्ये. थोडंसं म्हणजे उष्णता आहे, बॉम्ब आहे, म्हणून कसं आहे की एक चांगलं फिलिंग येत नाही आहे रायडिंगसाठी. आणि गिरजेश्वर आय डोंट नो हाऊ टू प्रोनाऊन्स इट राईट. थोडंसं मी स्टॅमर करतो आहे इथे. दिस इज समथिंग की जास्त लोकांना माहीत नाही असं वाटते मला. हां, म्हणजे इकडच्या लोकल्सला सोडून जास्त लोकांना असं माहीत नाही असं वाटते मला. आय डोंट नो. आता जर तसं चांगलं असलं तर मग म्हणजे गर्दी कमी असेल असं गृहीत धरतोय मी, आणि आय गेस पटकन दर्शन भेटून मोकळा होऊ शकतो मी उद्यासाठी. आणि भीमाशंकर लास्ट वीक वाटते माझे वडील जाऊन आलेले. त्यांनी सांगितलं की त्यांनी नुसतं मुखदर्शन केलं, कारण तिथे खूप लाईन होती. ते पण संडे या टायमालाच गेलेले. बघूया आता भोलेनाथाला आपल्याला दर्शन द्यायचं आहे का बघूया. दिले तर दिलं, पण प्रयत्न तर आपलं पूर्णच असणार. 15 किलोमीटर राहिले लास्टचे, आणि फटिकनेस यायला लागले मला. आता कसं आहे, कुठेतरी रूम घेऊन आंघोळ करून आहे ना, जरा बाहेर चांगलं जेवून झोप घेणं एक जरा महत्त्वाचं वाटते मला. एक्सपेक्टेड नव्हतं की नाईट राईड होईल, पण आता काय बोलू शकणार. हे हाय बीम ॲक्च्युली नाईट राईडचं पण इश्यू नाही आहे. हे हाय बीम्सवाले लोक असतात ना, हे निर्लज्ज लोक, त्यांचाच प्रॉब्लेम आहे, अजून काय. सो 14 किलोमीटर राहिलेले आहे, आणि आता मे बी रूमवरती जाऊनच तुम्हाला भेटू असं वाटतंय मला. तर आता फायनली पोचलो इथे. वेल्लोरा आहे, म्हणजे वेल्लोरा एरियाचं नाव आहे. अजंता वेल्लोरा याच एरियामध्ये आहे. आणि गिरणेश्वर इथून ऑलमोस्ट 300 मीटरच्या ह्याच्यामध्ये आहे. तर मी आता भक्ती निवास करून एक आहे, गव्हर्नमेंट आहे की प्रायव्हेट आहे मला माहित नाही, इथे मला भेटलंय 800 रुपयाला. सिंगल रूम नव्हतं म्हणून त्याने 3 बेडचं रूम देऊन टाकला त्याने 800 रुपयामध्ये. रूम काय दाखवण्यासारखं नाही आहे, खूप नॉर्मल आहे, खूप मीडियोकर आहे. फॅमिलीसाठी आय डोंट थिंक सो एवढं आहे की नाही. एसी रूम विचारत होतो, पण एसी रूम नव्हतं. पण मग 9:30 पर्यंत पोहोचलो इथे मी. पटकन मग चेकिंग केलं, सामान आणलं. सामान काय नसतं, 2 गोष्टी होत्या ते आणलं, आणि मग पटकन आंघोळ करून गेलो. तिथे एक तुलसी हॉटेल करून तिथे जाऊन जेवून आलो थाई खाली. त्या बॅकग्राऊंड मध्ये म्युझिक होतं म्हणून काय ब्लॉक केलं नाही मी. घरच्यांशी बोललो, मेन तर आहे. दॅट वॉज द डे. उद्या पहाटे 3:30 वाजता, नाही सॉरी, पहाटे 5:30 वाजता आरती असते. मग प्रयत्न करेन उठायला, पण मोस्टली 5:30ला नाही, 6ला तरी जाईन तिथे. मग आरती घेऊन येईन. मग इथे येऊन पहिले चेकआउट करून मग जाताना मध्ये नाश्ता करेन, आणि मग भीमाशंकर. आता भीमाशंकरचं मेन आहे की किती लवकर दर्शन भेटतं. तिथे दर्शन लवकर होईल सकाळी असं म्हणतात 7च्या आधी. प्रयत्न करेन की 7च्या आधीच घ्यायचं. बघूया बाकीचं, बघूया आता भीमाशंकरला किती वेळ लागेल. भीमाशंकर तिथून किती मला लक्षात नाहीये, आणि मी खूप थकलोय मी जरा, तर म्हणून थोडस जरा आता झोपतो. आता पडून जेवलोय मस्तपैकी, पण आता चांगलं झोपायचंय मला. त्यासाठी एवढंच.
तुम्हाला लॉग आवडला असेल तर तुमचं तुम्ही बघून घ्या. बाय.